पुण्याजवळ असं एक ठिकाण आहे जिथे श्री दत्तात्रेय स्वतः एकमुखी रूपात दर्शन देतात. संपूर्ण भारतात या मूर्तीचं दुसरं उदाहरण नाही. हे आहे नारायणपूर आणि इथलं दिव्य दत्त त्रिमूर्ती मंदिर. सामान्य देवस्थान नाही, कारण इथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एकच एकमुखी रूप प्रकट होतं. या दैवी मूर्तीमागे आहे एक अद्भुत कथा, संत नारायण महाराज यांची. नारायणपूरचे महान संत संत नारायण महाराज. भक्त त्यांना प्रेमानं अण्णा म्हणायचे. महाराजांनी महाराष्ट्रातून राजस्थानपर्यंत पायी पायी प्रवास केला. रोज नवे लोक जोडले, भक्तांची श्रद्धा वाढवली आणि अखेर या दैवी मूर्तीची स्थापना घडवून आणली. ते केवळ संत नव्हते, ते एक मार्गदर्शक होते. अनेक तरुणांच्या लग्नातील अडथळे त्यांनी दूर केले. भक्तांच्या घरातील संकट, अडचणी, काळजी शांत करून त्यांना योग्य मार्ग दाखवला. महाराजांच्या दृष्टीतून जन्माला आली एक महान कल्पना. भारताच्या चारही दिशांना 4 दत्तधाम निर्माण करणं. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम प्रत्येक दिशेत त्यांनी दत्त उपासकांसाठी एक शक्तिपीठ उभं केलं. ही फक्त मंदिरं नव्हती, तर भक्तांना जोडणारा आध्यात्मिक सेतू होता. आजही हजारो भक्त नारायणपूरला येतात, एकमुखी दत्तमूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आणि संत नारायण महाराजांच्या शिकवण ऐकण्यासाठी. त्यांचे शिष्य आजही तेच मार्गदर्शन, तीच भक्ती, तीच प्रेम पुढे नेत आहेत. म्हणूनच नारायणपूर फक्त एक तीर्थक्षेत्र नाही, तर लाखो भक्तांसाठी जिवंत दत्तधाम आहे. जर कधी दत्तभक्तीचं खरं तेज अनुभवायचं असेल, तर एकदा तरी नारायणपूरला भेट द्या. इथे दत्ताची कृपा अनुभवल्याशिवाय कोणी परतत नाही. जय दत्त, जय नारायण महाराज.